एक मिनिट, हा प्रतीकचा नंबर आहे ना? हो, मग तू कोण आहेस? मी इम्पॅक्ट सबस्टिट्यूट. अच्छा, इम्पॅक्ट सबस्टिट्यूट आहेस काय? हा, इम्पॅक्ट सबस्टिट्यूट. अदानी एमपीएल आणि अदानी WMPL लाईव्ह जिओ हॉटस्टार आणि स्टार स्पोर्ट्स 2 हिंदीवर 4 ते 22 जून. राज ठाकरेंशी युती करण्यासंदर्भात गेल्या आठवड्यात मातोश्रीवर बैठक झाली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीच्या चर्चांसंदर्भात चंद्रकांत खैरेंचा मोठा दावा. उद्धव ठाकरे युतीसाठी तयार असल्याचं बैठकीत म्हणाले. खैरेंचा दावा. उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीसंदर्भात राज ठाकरे निर्णय घेतील, तर मनोमिलनासंदर्भातील प्रश्नावर बाळा नांदगावकरांची प्रतिक्रिया. राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते, मात्र मतं मिळत नाही, तर उद्धव ठाकरेंना गर्दीचं परिवर्तन मतांमध्ये करण्यात यश येतं. अनौपचारिक चर्चांच्या वेळी शरद पवारांचं मोठं विधान. पवारांनी अलगदरित्या मिठाचा खडा टाकण्याचं काम केलंय. उद्धव ठाकरेंनी ऐकलं नाही, तर पवार दूर जाण्याची शक्यता. ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेदरम्यान संजय शिरसाट यांचा पवारांवर आरोप. राजकीय स्वार्थासाठी उद्धव ठाकरेंचे प्रयत्न सुरू. उद्धव ठाकरेंनी हात पुढे केलाय, मात्र राज ठाकरे टाळी देणार नाहीत. रामदास कदमांची टीका. मतदार विकासाच्या मुद्द्यावर मतदान करतात. शरद पवारांच्या विधानावर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असताना मनसेला धक्का. मनसेचे मुंबईतील एकमेव माजी नगरसेवक संजय तुरडे शिवसेनेत जाणार. संजय तुरडे सोमवारी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार. संजय तुरडेंसोबत कलिना परिसरातील मनसे पदाधिकारी सुद्धा सेनेत जाणार. सामनाच्या मुखपृष्ठावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा एकत्र फोटो. मोठ्या कालावधीनंतर दोन्ही ठाकरे बंधूंचा एकत्र फोटो. महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होणार, या हेडलाईन्ससह सामनात मुख्य बातमी. मराठी अस्मितेसाठी लढणाऱ्या सर्वांना एकत्र व्हावं लागेल. भविष्याकडे पहा, आमची स्पष्ट भूमिका आहे. मनसेसोबतच्या युतीच्या चर्चांवर राऊतांचं विधान. तर मुख्यमंत्री होणं म्हणजे राजकारण करणं असं होत नाही, राऊतांचं फडणवीसांनाही उत्तर. ठाकरे ब्रँड एकत्र आल्यानंतर महायुतीवर परिणाम होणार. मनसेसोबत युती होऊ नये म्हणून विरोधकांचे प्रयत्न सुरू असतील. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार वरुण सरदेसाई यांचं विधान. तटकरेंनी राजीनामा दिला तर मी देखील राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरं जाईन. राष्ट्रवादीसमोर मी कधीही नतमस्तक होणार नाही, महेंद्र थोरवेंचं विधान. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवर लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा लेख, तर फिक्सिंग झाल्याचा लेखातला आरोप. आरोपांचं पुष्टीकरण करताना राहुल गांधींकडून 5 दावे. राहुल गांधी रोजच बोलत असतात, त्यांना काय उत्तर द्यायचं? मुख्यमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींच्या लेखावर टोला. महाराष्ट्रातील निवडणुकांसंदर्भातला प्रश्न राहुल गांधींनी आंतरराष्ट्रीय पातळीवर नेलाय. निष्पक्ष निवडणूक होत नसल्यानं देशाची सर्वत्र बदनामी. राहुल गांधींनी लेखातनं मांडलेल्या मुद्द्यावरून संजय राऊतांची केंद्र सरकारवर टीका. राहुल गांधींचा लेख वाचला असून निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रारही दिली आहे. तर राहुल गांधींच्या लेखावर बोलताना सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. तर निवडणूक आयोगाच्या उत्तराची आता प्रतीक्षा असल्याचीही सुप्रिया सुळेंची माहिती. 2009 मध्ये मतदार वाढलेले होते, तेव्हा तुम्ही घोटाळा केला होता का? 2009ला निवडणूक आयोगावर विश्वास होता का? कॅबिनेट मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा राहुल गांधींना सवाल. धरणवीरांनी विवेक आणि विकृती शिकवू नये. फेसबुक पोस्ट करत लक्ष्मण हाकेंचा अजित पवारांवर निशाणा. तर अजित पवारांनी कधी महात्मा फुलेंची पुस्तकं वाचावीत, हाकेंचा अजित पवारांना सल्ला. लक्ष्मण हाकेंवर पोलिसांनी कडक कारवाई करावी, अन्यथा हाकेंना वेगळ्या भाषेत समज देण्यात येईल. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपेंचा इशारा. परांजपे ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात हाकेंविरोधात तक्रारही दाखल करणार. अमोल मिटकरींचा ट्विट करत लक्ष्मण हाकेंवर निशाणा. अमोल मिटकरींकडून लक्ष्मण हाकेंचा झाकण झुल्या असा उल्लेख. तर अजित पवारांनी विविध विधानांना दिलेल्या निधीची आकडेवारी मिटकरींकडून ट्विट. मी पण ओबीसी, मात्र अजित पवारांनी कधीही भेदभाव केला नाही. लक्ष्मण हाके काय एकटेच ओबीसी आहेत का? अजित पवारांना बदनाम करण्याचा हाकेंचा हेतू आहे का? अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार शिवाजी गर्जेंचा सवाल. एसटीच्या चालक वाहकाला 4 तरुणांकडून मारहाण. मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल. यवतमाळवरून एसटी बस अमरावतीकडे जात असताना घटना. बस चालकानं हॉर्न वाजवून साईट मागितल्याचा राग धरून मारहाण केली. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर बोरघाटात संथ गतीनं वाहतूक सुरू. तर पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांची संख्या वाढल्यानं वाहतूक संथ गतीनं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या दोडा मार्ग या तालुक्यातल्या तळकट भटवाडीमध्ये भर वस्तीत 14 फूट लांबीचा किंग कोब्रा आढळला. विजयकुमार मराठे यांच्या घरासमोर सर्पमित्र विठ्ठल गवस यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा कोब्रा पकडून नैसर्गिक अधिवासात त्याला सोडलाय. बीडच्या परळी शहरातल्या सरस्वती नदी पात्रामधील मान्सूनपूर्व कामं आता कागदांवरच राहिल्याचं समोर. सरस्वती नदीच्या पात्रात अनेक भूमाफियांची अतिक्रमणं.
पंकजा मुंडेंनी आदेश देऊन सुद्धा प्रशासनाचं मात्र याकडे दुर्लक्ष. लातूरमध्ये विजेचा धक्का लागून बांधकाम मजुराचा दुर्दैवी मृत्यू. छतावर बांधकाम साहित्य घेऊन जात असताना घटना, तर विद्युत तारांचा संपर्कात आल्यामुळे ऋत्विक कांबळे या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू. 300 महिलांच्या हस्ते पुण्याच्या जेजुरी गडावर मल्हार यागचं आयोजन. तर याचवेळी अनेक धार्मिक विधी संपन्न, मोठ्या संख्येनं भाविकांची उपस्थिती. चिपळूण कराड मार्गावरील कुंभारली या घाटामध्ये संरक्षक भिंत कोसळली. संरक्षक भिंत कोसळल्यामुळे रस्ता खचण्याचा धोका वाढला. रस्ता खचल्यामुळे घाटातील वाहतूक बंद होण्याची सुद्धा शक्यता. त्यामुळे तात्काळ उपाययोजना करण्याची आता नागरिकांची मागणी. सांगलीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा मार्ग आता मोकळा. दरम्यान त्या ठिकाणी विविध मागण्यांसाठी मोर्चा, तर शासकीय योजनांचा लाभ देणाऱ्या रुग्णालयांच्या चौकशीची यातनं मागणी. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये आयुक्तांच्या दालनाबाहेर नागरिकांचं ठिय्या आंदोलन. तर गणेश नगर परिसरात कमी दाबानं पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिक संतप्त. नांदेड जिल्ह्यातल्या भोकर फाटा या उड्डाणपुलावर मद्यपान. उड्डाणपुलावर पार्टी करताना 4 तरुण मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद. नांदेड हिंगोली महामार्गावर भोकर फाट्यावरचा प्रकार. वाशिम शहरातून अमरावती आणि पुसदकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावरील उड्डाणपूल 2 वर्षांनंतर सुद्धा अंधारातच. सुरक्षिततेच्या दृष्टीनं आजही पथदिव्यांची व्यवस्था नाहीच. पुणे नाशिक महामार्गावर चाकण शहरामध्ये प्रचंड वाहतूक कोंडी. बकरी ईद आणि वीकेंडची सुट्टी असल्यामुळे पर्यटकांसाठी आता अडचण. तर जुन्नर नाणेघाट भीमाशंकरकडे जाणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांची या ठिकाणी लांबच लांब रांग. नाशिकच्या चांदवड तालुक्यामध्ये बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी रामदास आहेर यांचा मृत्यू. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाकडून 4 पिंजरे लावण्यात आले. अहिल्यानगरमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यातील सर्वच विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकं मिळणार. जिल्हा परिषदेच्या 3535 शाळांमध्ये ही पुस्तकं दाखल. ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांचं वयाच्या 92व्या वर्षी निधन. 50 वर्षांचा सांस्कृतिक इतिहास जपणारं व्यक्तिमत्व हरपलं. ठाण्यातल्या जवाहर बाग स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात पोलिसांचं मॉक ड्रिल. तर बॉम्ब आणि अतिरेकी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा आता सतर्क. आदिशक्ती मुक्ताईची पालखी विदर्भाकडे मार्गस्थ. आज मुक्ताईची पालखी बुलढाणा जिल्ह्यातल्या मलकापूरमध्ये मुक्कामी असणार. 2 दिवसाच्या मुक्कामानंतर गजानन महाराजांची पालखी अकोल्यातनं वाशिम जिल्ह्याकडे रवाना. गजानन महाराजांची पालखी मोर्शी मार्गे वाशिम जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार. उजनी धरणात जलपर्णीचा विळखा. मुसळधार पावसासोबत वाहून आलेली जलपर्णी उजनीच्या जलाशयात पसरली. जलपर्णीमुळे पाणी प्रदूषणात सुद्धा वाढ होण्याची शक्यता. नाशिकच्या इगतपुरीतील तातळेवाडी या परिसरामध्ये एका अज्ञातानं बागायती शेतीत विषारी केमिकलचा टँकर ओतला. विषारी केमिकल ओतल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. विषारी केमिकलमुळे 1 एकर शेतीमधील भेंडी पिकाचं प्रचंड नुकसान. नागपूरच्या शासकीय बालगृहामध्ये ठेवण्यात आलेल्या अल्पवयीन मुलांना केअरटेकरसह 3 कर्मचाऱ्यांकडून मारहाण. 3 पैकी 2 आरोपी कर्मचारी हे आउटसोर्सिंग असल्याची माहिती. तर कपिलनगर पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल. पालघर गोळीबार प्रकरणामध्ये पोलिसांची भूमिका संशयास्पद. रिसॉर्ट मालकासह आरोपी तरुणाला गावठी कट्टा पुरवणाऱ्याला सुद्धा पोलिसांनी तपासात वगळलं. पालघरच्या केळवेमध्ये रिसॉर्टमध्ये झाला होता गोळीबार. नाशिकच्या चांदवड तालुक्यातल्या भडाणे या ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यात नागरिकाचा मृत्यू. कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेत आमदार डॉक्टर राहुल आहेर यांनी शासकीय मदत मिळवून देण्याचं दिलं आश्वासन. सांगलीमध्ये संभाव्य नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफची तुकडी दाखल. पुढील 1.5 महिने एनडीआरएफची तुकडी सांगलीत तैनात असणार. एनडीआरएफ नदीच्या काठच्या लोकांच्या प्रशिक्षणासाठी सुद्धा मदत करणार. यासह त्यांना प्रशिक्षण देणार. जिल्ह्यामध्ये 26 जून रोजी संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा. कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी सातारा जिल्हा प्रशासनाला मंत्री जयकुमार गोरे यांच्या विशेष सूचना. 1 मिनिट. हा प्रतीकचा नंबर आहे ना? हो. मग तू कोण आहेस? मी इम्पॅक्ट सबस्टिट्यूट. अच्छा, इम्पॅक्ट सबस्टिट्यूट. इम्पॅक्ट सबस्टिट्यूट आहेस काय? हा, इम्पॅक्ट सबस्टिट्यूट. अदानी एमपीएल आणि अदानी WMPL लाईव्ह जिओ हॉटस्टार आणि स्टार स्पोर्ट्स 2 हिंदीवर 4 ते 22 जून.